प्रत्येकामध्ये आयुष्यात कधीतरी इगो निर्माण होतो. हा मानवी स्वभावाचा एक भाग आहे, ज्यापासून आपण मुक्त होऊ शकत नाही, पण आपण त्याला कंट्रोल नक्कीच करू शकतो. हा इगो आपला सर्वात मोठा शत्रू आहे आणि आजच्या बुकसमरीतून आपण हे शिकणार आहोत की आपल्या या इगोवर कंट्रोल कसा करायचा. आणि आपण अशा टेक्निक्सबद्दल पण जाणून घेणार आहोत ज्या तुम्हाला तुमच्यातील इगोला दूर करण्यासाठी मदत करतील. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण इगो इज दी एनिमी या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत, ज्याचे लेखक आहेत रायन हॉलिडे. आजकाल प्रत्येकाचा इगो खूप मोठा झाला आहे. काही जण याला अहंकार किंवा गर्व म्हणतात, तर काही याला मीपणाची भावना म्हणतात. ही एक नैसर्गिक भावना आहे जी प्रत्येकामध्ये असते, पण त्यावर कंट्रोल असणं देखील महत्त्वाचं आहे. कारण या इगोमध्ये तुमचा नाश करण्याची शक्ती आहे. तुमचे यश तुमच्या हातात आहे, त्यामुळे तुमच्या इगोमुळे ते तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका. बोलणे आणि बोलतच राहणे. कोणत्याही नवीन प्रवासाच्या सुरुवातीला आपण सगळे एक्सायटेड असतो, पण थोडे घाबरतही असतो. स्वतःला शांत करण्यासाठी आपण बऱ्याचदा आपला कम्फर्ट झोन स्वतःमध्ये शोधण्याऐवजी आपल्या बाहेर शोधू लागतो. आपण सगळ्यांचे लक्ष वेधू इच्छितो, पण एखादी गोष्ट करण्याऐवजी फक्त बोलणे सोपे असते. सहसा होतं असं की आपण गप्प बसण्याला वीकनेस समजतो, म्हणून आपण आपली ताकद दाखवण्यासाठी बोलत असतो. गप्प राहिल्याने आपल्यातील आत्मविश्वास आणि शक्ती दिसून येते. जास्त बोलण्याने आपल्या कामाची क्वालिटी बिघडते आणि आपलं लक्ष भटकू लागतं. हे एक सायकोलॉजिकल फॅक्ट आहे की बोलण्याने कोणतंही काम पूर्ण होण्याची शक्यता कमी होते. आपल्याला असंही वाटतं की आपण आपलं काम आधीच पूर्ण केलं आहे. म्हणून तुम्ही नेहमी तुमची जीभ कंट्रोलमध्ये ठेवावी, म्हणजे तुम्ही अडचणीत न येता यश मिळवू शकाल. गप्प राहिल्याने तुमचं बेस्ट परफॉर्मन्स बाहेर येण्यासाठी मदत होईल. म्हणून तुम्ही शांतपणे काम केलं पाहिजे आणि विनाकारण बोलण्यापासून दूर राहिलं पाहिजे. बोलण्याने आपल्या मेंदूला असा विश्वास होऊ लागतो की आपण सर्व काही अचीव केलं आहे, आणि मग आपला मेंदू आपल्याला प्रत्यक्षात कामच करू देत नाही. आयुष्यात काहीही घडलं तरी तुम्ही जसे आहात तसेच राहा. ढोंगीपणापासून नेहमी दूर राहा. जर तुम्ही इगोशिवाय तुमच्या मार्गावर पुढे गेलात आणि स्वतःशी नेहमी खरं राहिलात, तर तुम्हाला कोणतीही मर्यादा राहणार नाही. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःशीही प्रामाणिक असेल, तेव्हाच ती इतरांशीही प्रामाणिक राहू शकते. जेव्हा तुम्ही काही करायचं ठरवता, तेव्हा ते प्रसिद्ध होण्यासाठी किंवा तुमचा ठसा उमटवण्यासाठी करू नका. मनापासून जे काही करू इच्छिता त्या बदल्यात काहीही न घेता तुम्ही स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहू शकता. असं काहीतरी करा जसं की तुम्ही इतरांच्या जीवनात काहीतरी मूल्य ॲड करू शकाल. कारण जेव्हा तुम्ही स्वतःसोबतच इतरांचं जीवन सुधारण्याचा परिपूर्ण प्रयत्न कराल, तेव्हा तुम्हाला देखील एक्स्ट्रा ऑर्डिनरी सक्सेस मिळाल्या वाचून राहणार नाही. विद्यार्थी बनून राहा. एखाद्या विद्यार्थ्याचं मुख्य काम आहे शिकणे, म्हणून जीवनात कायम एक विद्यार्थी बनून शिकण्याची कल्पना नेहमी स्वीकारा. स्वतःला सुधारण्यासाठी नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. आपण नेहमी अशा गोष्टी शिकून घ्यायला हव्यात की ज्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. त्यामुळे आपलं नॉलेज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वाढेल. बऱ्याचदा जेव्हा आपल्याला यश मिळतं, तेव्हा आपला गैरसमज होतो की मला तर सगळं काही माहीत आहे, मग मला काही शिकण्याची गरजच नाही. पण हा विचार तुम्हाला लवकरच खाली आणू शकतो. अशी बरीच लोकं आहेत ज्यांना तुमच्यापेक्षा खूप जास्त नॉलेज आहे आणि तुम्ही त्यांच्याकडून बरंच काही शिकू शकता. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटू लागेल की तुम्हाला सर्व काही माहीत आहे, त्या दिवसापासून तुमची वाढ होणं थांबेल. म्हणून खऱ्या अर्थानं मोठं होण्यासाठी आणि तो मोठेपणा टिकून ठेवण्यासाठी कायम एका विद्यार्थ्याप्रमाणे शिकत राहा. असं म्हटलं आहे की परफॉर्म करताना टीचरसारखे परफॉर्म करा, पण मोठे झाल्यावर जेव्हा तुम्ही काहीही शिकाल, तेव्हा एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे शिका. गर्व बाळगण्याचा धोका. आपण कधीही स्वतःचा गर्व बाळगू नये. हा गर्व तुमच्या आणि तुमच्या ध्येयामधील सगळ्यात मोठा अडथळा आहे. तुम्ही सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहात असा विचार करणं हे चुकीचं आहे, कारण ह्या विचारामध्ये तुमचा नाश करण्याची शक्ती आहे.
एखाद्या अचिव्हमेंटनंतर जर तुम्ही गर्विष्ठ व्हायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच मोठ्या अडथळ्याचा सामना करावा लागू शकतो. म्हणून नेहमी आपला इगो कंट्रोलमध्ये ठेवून नम्रपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते पहा. यश मिळवण्यासाठी काय महत्त्वाचं आहे याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. पण हा मानवी स्वभाव आहे की आपल्याकडे जे काही आहे त्यात आपण कधीच आनंदी नसतो आणि इतरांकडे जे काही आहे ते आपल्याला नेहमी हवं असतं. आपला हेतू हाच असतो की आपल्याकडे इतरांपेक्षा जास्त असावं. आपण आपल्या प्रवासाची सुरुवात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींपासून करतो, पण ती गोष्ट मिळाल्यानंतर आपल्यात इगो निर्माण होऊ लागतो. हा इगो आपल्याला रियालिटीपासून दूर आणि स्वप्नांच्या खोट्या जगात घेऊन जातो. म्हणून इतरांशी तुलना न करता स्वतःला ज्या गोष्टी आवडतात त्या करा. अपयश हे आपल्या आयुष्याच्या प्रवासाचा एक भाग असतो. म्हणून आपल्या अपयशामुळे निराश होऊन स्वतःला मागे पडू देऊ नका. जितक्या वेळा ठोकर लागेल तितक्या वेळा उठून उभे राहायची ताकद तुमच्यामध्ये हवी. जेव्हा आपण फेल होतो तेव्हा राग येणं किंवा उदास होणं हे स्वाभाविक आहे, पण त्यातच अडकून राहू नये, कारण अनेक नवीन संधी आपल्यासाठी वाट पाहत आहेत हे तुम्ही विसरायला नको. या पुस्तकाचे लेखक म्हणतात, टाईम 2 प्रकारचा असतो, एक डेड टाईम आणि दुसरं म्हणजे अलाइव्ह टाईम. डेड टाईम म्हणजे ती वेळ जी आपण केवळ वाट पाहण्यामध्येच घालवत असतो. या उलट अलाइव्ह टाईम म्हणजे अशी वेळ जी आपण काही ना काही नवीन शिकण्यासाठी किंवा प्रोडक्टिव्ह बनून राहण्यासाठी वापरतो. अनेकदा लोक डेड टाईममध्ये अडकून राहतात. म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस स्वतःला अलाइव्ह टाईममध्येच ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डेड टाईम आणि अलाइव्ह टाईम यामधला फरक समजावून सांगण्यासाठी लेखकाने एक उदाहरण दिलं आहे. एक कुप्रसिद्ध गुन्हेगार होता. त्याचं नाव प्रत्येक गुन्ह्यामध्ये गुंतलेले होते, जसं की ड्रग्ज, लूटमार, मर्डर. त्याची एक गँग होती जिला तो लीड करायचा. हा गुन्हेगार मारण्यास किंवा मरण्यास बिलकुल घाबरत नसे. शेवटी अशी वेळ आली जेव्हा त्याला अटक करण्यात आली. त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यावेळी तो जेमतेम 21 वर्षांचा होता. त्याने स्वतःलाच नाही तर समाज आणि मानवतेलाही लाजवलं होतं. आता तो एका छोट्या तुरुंगात 10 वर्षांसाठी कैद झाला, पण जे तो बाहेरच्या मोकळ्या वातावरणात करू शकला नाही ते त्याने बंद कैदेमध्ये करून दाखवलं. त्याने जेलच्या लायब्ररीमधील पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. त्याने फिलॉसॉफी आणि धर्म याविषयी बरंच काही वाचलं. त्याने स्वतःला सुधारण्यासाठी जेलमधील प्रत्येक सेकंदाचा फायदा करून घ्यायचं ठरवलं. तो आपल्या अपयशामुळे निराश न होता त्याने डेड टाईमऐवजी अलाइव्ह टाईम निवडला. जेलच्या बाहेर आल्यानंतर तो एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला होता आणि एका गुन्हेगारापासून एक सिव्हिल राईट्स ॲक्टिव्हिस्ट बनला आणि मानवतेच्या चांगल्या कामात गुंतला. ते म्हणतात ना, जाग येईल तेव्हा सकाळ. त्यामुळे कधीही असं समजू नका की स्वतःला बदलण्याची वेळ निघून गेली आहे. आपण सर्व आपल्या आयुष्यात कधीतरी फेल नक्की होतो, पण याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या इगोला जिंकू द्यावं. कधीही चुकीचे निर्णय घेऊन आपले आयुष्य आणखी खराब करून घेऊ नका. प्रत्येक सकाळ तुम्हाला नव्याने सुरुवात करण्याची संधी देत असते. आयुष्यातील परिस्थिती कशीही असो, तुमचं कॅरेक्टर आणि सेल्फ रिस्पेक्ट जपा. संकट कधीही कायमचे टिकत नाहीत आणि तुम्ही फेल जरी झालात तरी त्यांनी काही फरक पडत नाही. आपल्या इगोमुळे आपल्याला फेल झाल्याबद्दल लाज वाटते आणि असा विचार मनात येणं पूर्णपणे चुकीचं आहे. प्रयत्न करणं हेच पुरेसं आहे. कधीही स्वार्थ आणि लोभाला स्वतःवर वर्चस्व गाजवू देऊ नका. केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात कधी अशीही वेळ येईल की जेव्हा सर्व काही बरोबर करूनही रिझल्ट मात्र निगेटिव्ह येतील. बरेचदा आपल्या सिच्युएशनवर आपला कंट्रोल राहत नाही आणि आपण केलेल्या कामाचं क्रेडिट इतर कुणीतरी घेऊन जातं. अशा वेळेस आपला इगो आपल्याला फार कमजोर करून टाकतो. तरीही आपण नेहमी नम्र राहावं. आपण कधीही मिळालेल्या रिझल्टशी स्वतःला अटॅच करू नये, कारण रिझल्टपेक्षा जास्त महत्त्वाचे हे आपले प्रयत्न असतात. म्हणून कोणतेही रिवॉर्ड मिळवण्याची इच्छा न बाळगता तुमचे काम करत राहा, कारण तेच तुम्हाला मोठे बनवते. आपल्या इगोला कंट्रोलमध्ये ठेवा आणि जेव्हा तुम्ही हे शिकाल तेव्हा आपोआपच तुमच्या आयुष्यातील अनेक प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झालेले दिसतील आणि तुमचा मार्ग सोपा होईल. ही समरी इथेच संपते.
समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.